तर आम्ही निघालो आमच्या घरी गावावरून. सकाळचे 5:15 वाजले आहेत आणि आम्ही निघालो आहे. रस्ता बघू शकतो. रस्ता पूर्ण काळो की काहीच रस्त्याला हे नाही आहे. आणि आम्ही तीन गाड्या निघतात आता. येस, आम्ही 5 लोक आहोत. आता एक एक करून गाड्या कमी होतात गावच्या. उजेड बघू कसं लवकर पडला. पडला तर बरं. गणपती बाप्पा मोरया. चला बाय चल बाय. सो फायनली आम्ही निघालो आहे. पाय तर निघत नाही आहे गावावरून घरी जायचा, पण आता काय कामधंदेत म्हटल्यावर जावं लागेल. बघा मी पण तुम्हाला दिसत नाही. गुरुची भाषणं वगैरे शिकायला. तो गाईस मी निघालो गणपतीनंतर. आम्ही अर्ध्या तासात पुढे बसलो. आपण आता खोपोलीपर्यंत आलो आम्ही 7:60 वाजता. रस्त्याला खड्डे जाम होते. काल निघालो असतो पण काल गणपती संपल्यानंतर गर्दी खूप असते, ट्रॅफिक वगैरे. आम्ही काल गेलेलो होतो. मी ती क्लिप काढलेली तर मी क्लिप तुम्हाला दाखवेल. खूप गर्दी होती. असं म्हणजे वळायला सुद्धा अजिबात बाईकला जागा नव्हती, एवढी काल गर्दी होती. मग आम्ही सकाळी पहाटे निघालो. आणि इथे बघू शकता इथे सगळे माझे आहेत. त्यांच्याशी बोला. चला 1 मिनिट. आमच्या गाडीचं झालंय पेट्रोल संपलाय. बघा रस्ता बघा, काहीच बॅकअप प्लॅन नाही. आता शिफ्ट करतायत. टोचन देणार तोवर पुढे जाईपर्यंत. म्हणजे गाड्या बघा किती लागोपाठ चालू. आम्ही आलो पुढे, ते अजून आले नाहीत. बघू आता. अचानक कसं संपला पण पेट्रोल रे. गाडीचं हे ना काय अजून आले नाहीत ते. ना हां तो हे म्हणजे टाकीचं हे ना तो ओपन नाही होते चावीमुळे. असा प्रॉब्लेम आहे. आणि मग अशा मी पेट्रोल भरला पण त्यांच्या त्या गाडीचा येतील. व्हाईट लाईट आहे म्हणजे तेच असते. पेट्रोल पंप समोर आहे पण काहीच कसं जाऊ शकत नाही समोर असं. अजून नाही आले ते टोचन जायचं काम चालू आहे. आता तिथे पुढे भेटला तर तिथे भरू. आता त्याला मध्ये थांबला पाहिजे. माहिती नाही आता आवाज येत असेल की नाही. मग ऑलरेडी घसा पण बसलाय आणि आता याच्यामुळे गाड्यांची आवाज पण येईल की नाही माहिती. कारण तुम्ही परत कशा दे फायनली आम्ही पोचलो आहे. आम्ही इथे खोपट बसस्टॉपच्या बाजूला तर बघत होता. आम्ही नाश्ता करतोय, मेंदूवडा खातोय. आता अथर्व मला माझ्या घरी सोडेल, मग मी माझ्या घरी जाईल. बघू पुढे काय ब्लॉग होतोय. गाडी झोपत होती. आणि एकदा तर माझ्या डोक्यावर काहीतरी पडला. काय पडलं मला आठवत नाही. तेव्हा मी चांगली उठली पण. आपली गाडीची हालत बघा कशी झाली. एक बरं आहे पनवेलच्या पुढेच पाऊस भेटला. काय रे पनवेलच्या आधी पनवेल पोहोचले पाऊस होता नाही. हो बरं ठीक आहे, जे काय असेल. तर आमचा इन्स्टंट प्लॅन झालाय
हॉटेलला जायचं. तर का तर आम्ही हे मला घ्यायला आलेत आणि अजून कोणी आदिती आणि असावरी आहेत, त्यांना मी घेऊ आणि मग आम्ही जाऊ. पप्पा आले तर मी पप्पांच्या बाईकसाठी थांबलेलो. लेट्स गो. So guys, today we are going to lunch, to dinner. येस. सो येस, आम्ही निघालोय जायला. आता पहिले आम्ही अथर्वच्या घरी जाऊ, म्हणजे खाली थांबू गणपती बाप्पा, आणि मग तिथून आम्ही हॉटेलला जाऊ. आता एक बोलते की मी येणार नाही, तिचं कॅन्सल होत आहे, लेट्स सी येते की नाही. आज दिवसभर मी अथर्वच्या गाडीवर, दिवसभर घरी आले आणि मी झोपली, मी आत्ता उठली, त्यामुळे मला घरी आल्यावरचं काही दाखवता आलं नाही. काय एक नाश्ता नाही खिलवला आहे. याने खिलवला, पण खिलवला याने दिला पण. आणि असंही मी आता हा ब्लॉग नव्हते टाकणार, पण आता प्लॅन झालाच आहे आमचा, तर म्हटलं कंटिन्यू करू त्यातच. असं पण खूप ब्लॉग नसतं, ब्लॉग असतो. खूप दिवसांनी प्लॅन झाला आहे, बट लेट्स सी हाऊ इट्स वर्क. इट्स नॉट वॉटेवर, इट इज इट. येस, फायनली आम्ही निघालोय. इथे बाजूला आरती चालू आहे, त्यासाठी थांबलोय आम्ही. आदितीसाठी थांबलं. नेहमी लेट कधी टायमावर नाही येणार, कधी एकच कपडे नाही ठेवणार, 10 कपडे ठेवील तो. काय करते तू? का चाललीस? फायनली रीच, सो लेट्स गो. कुठं आलोय आपण? मी आहे कोळी. मी आहे मराठा. येस, सो लेट्स गो. बघा कसला भारी आहे डोर. येस, मेन्यू दाखवलं. फिश, क्रॅब आहे, पापलेट आहे, सुरमई आहे, फिश आहे. बघा कसलं भारी ठेवलं आहे. वेज आहे ना. कसलं भारी ठेवलं आहे. जार आहे, डब्बा आहे, टाकी आहे. तुला काय आला दोन माकडं करायला? माझा आवाज अजून बसला, म्हणजे नीट नाही झाला आहे. मी ऑर्डर केलं आहे सी फूड आणि चिकन थाली, मटन थाली मागवले. लेट्स ट्राय. तर चांगली क्वांटिटी कमी आहे, ॲज पर टेस्ट गुड. कधी आमची प्लेट 1 मिनिटाच्या आत संपली. 20 सेकंड. येस, 1 मिनिट पण नाही. वाव, ये मग इकडे मस्तच आहे. तुझी बोंबील थाली, बोंबील थाली, काळं चिकन, कोलंबी थाली येते अजून. माझी कोलंबी थाली आले मस्त. सोलकढी, सुका, रस्सा,
फ्राय आणि भाकर. कांट वेट. याला छान घाई लागली. क्वांटिटी कमी आहे मला. बघा 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 कंट्रोलच नाही. कोलंबी थाली, आधी ते तुझ्या लग्नात आणायचं का बोंबील थाली, कुपा बोल चिकन खिमा थाली, बोल कुपास मस्त काळं चिकन, कुपास असतो ना रे लग्नात. काळे चिकन असते काळं बोंबील, हा तोच तो मोठा असतो तो बोल ठेवायचा. कसं वाटलं जेवण? तुम्ही सांगितलं ते व्हिडिओ काढून फोकस नाही करत. तर आमचं झालंय जेवण. आम्ही आता चाललोय वफल खायला. सो लेट्स गो. पाऊस आला म्हणून थांबलोय आम्ही सगळे. एकदम जोराचा पाऊस आलाय. थांबत नव्हता. आम्ही तसेच निघालोय. बेकार पाऊस आहे बेकार. भारी. मम्मी वगैरे आलेत सगळे. चला मग बाय. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मग त्यासाठीच. आणि आमची मम्मी आत्ताच आली. भाजी खातीये, पनीरची भाजी आणि रोटी. आम्ही पण बाहेरून जेवून आलो. भिजलो पावसात ना. मग मम्मी वगैरे भेटले खालीच मोठ्याच्या इथे. त्यांना पिकअप केलं, सामान वगैरे वरती आणलं. झोपूया आता. खूप दमलो आहे. सकाळी 5 वाजून दुपारी केला आराम, बट स्टील जाम दमल्यासारखंच वाटतंय खरं. गावी राहतो आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या गावी घरात किती मम्मी साप होते. एक काय होता सांग? एक सर्पनाक. तिथं बघून बोल. आणि एक तर नाग होता. नाग कसा होता सांग? नाक कसं असतो? त्यांना छोटा होता, मोठा होता. मोठा होता. आणि आमचे नाना म्हणजे आजोबा घाबरले नाही. त्यांनी लगेच तिथल्या तिथे त्याला मारला. आमचे आजोबा म्हणजे चुलीवरती. मारला मग बेबीच्या नवऱ्याने, अच्छा. लुकड्याने. आजोबाच झाला. चला मग बाय. लाईक करा, शेअर करा.